युवा नेते श्री संदेश शिपारकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री भैरी भवानी प्रतिष्ठान पुरस्कृत बळीराजा आत्मसन्मान योजनेचा शुभारंभ सोहळा लोकप्रिय आमदार माननीय श्री वैभव नाईक यांच्या शुभ हस्ते शुभारंभ सोहळा बुधवार दिनांक 15 जुलै 2020 सकाळी 11 वाजता स्थळ समाधी पुरुष हॉल कनेडी कणकवली या शुभारंभ सोहळ्यात सहभागी होण्याचं आपणा सर्वांना अगत्याचं निमंत्रण। आपले नम्र शिवसेना नेते माननीय श्री अतुलजीराव राणे अध्यक्ष भैरी भवानी प्रतिष्ठान आचिर्णे तालुका वैभववाडी। नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। 1.5 तासात मिळणार कोरोना रिपोर्ट, खासदार नारायण राणेंच्या घोषणेची पूर्तता। गर्जना दशावताराची ऐतिहासिक लाईव्ह नाट्य महोत्सवाचा झाला शानदार शुभारंभ। आणि संदेश पारकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, महारक्तदान शिबिराचं आयोजन। हेडलाईन्स प्रायोजित आहेत लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूया सविस्तर बातम्या। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। राणेंच्या पडवे येथील हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये ट्रूनॅट मशीनचं लोकार्पण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी झालं। या मशीनद्वारे आता अगदी 1.5 तासात कोरोना तपासणी रिपोर्ट मिळणार आहे। यामुळे आता कोरोनाचा रिपोर्ट 1.5 तासात मिळणार आहे। यासाठी सेपरेट स्क्रीनिंगची आवश्यकता नाही। या मशीनमध्ये 20,000 टेस्ट मेमरी असणार आहे, त्यामुळे रुग्णांकडून टेस्ट रिपोर्ट हरवल्यास रिपोर्ट पुन्हा मिळू शकतो। ICMRच्या निर्देशानुसार 2,800 रुपये याची टेस्ट फी असणार आहे। स्वॅब नाकातून घेतला जाणार असल्याची माहिती डॉक्टर RS कुलकर्णी तसेच डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी दिली आहे। तुर्तास दिवसाला 24 टेस्ट केल्या जातील। पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्यास ICMRच्या निकषानुसार 2 वेळा टेस्ट केली जाणार आहे। या डबल टेस्ट साठी कुठलाही एक्स्ट्रा चार्ज आकारला जाणार नाही। यावेळी डॉक्टर RS कुलकर्णी, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, अपूर्व पडते यांसह अन्य उपस्थित होते। सिंधुदुर्ग जिल्ह्याची पहिली प्रायव्हेट कोरोना टेस्टिंग लॅब, कोविड-19ची प्रायव्हेट लॅब ही आताच आपल्या SSPM मेडिकल कॉलेज मेडिकल हॉस्पिटलमध्ये लाईफटाईम कॉलेजमध्ये सुरू झालेली आहे। ह्याचा फायदा निश्चित पद्धतीने कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या येणाऱ्या जनतेचा होईल, कारण का सिव्हिल हॉस्पिटलच्या पलीकडे जाऊन एक दुसरी यंत्रणा आज ह्या जिल्ह्यामध्ये उभी राहिलेली आहे। ज्याच्यामुळे सामान्य लोकांना आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर आपल्याला आपली टेस्ट करायसारखी वाटली तर त्याला काही नियम आणि निकष आहेत, पण इथे तुम्हाला काही टेस्ट करायचं असेल तर येऊन तुम्ही तुमचं टेस्ट करून आपलं पुढचं कार्यक्रम करू शकता। अशा पद्धतीची एक चांगली सुविधा सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून आज ह्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे। मला विश्वास आहे की ह्याचा फायदा कोरोनाच्या विरुद्ध ह्या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होईल असं माझा ठाम विश्वास आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे। त्याच्यामध्ये असं नमूद केलं आहे की तुम्ही मुंबईवरून, ठाण्यावरून, MMR रिजनवरून येणारे जे काही चाकरमानी आहेत त्यांना मुंबईमध्येच अगर त्यांची कोविड टेस्ट करून त्यांना तो रिपोर्ट घेऊन अगर आमच्या सिंधुदुर्गाच्या दिशेने पाठवलं, त्याचं चेकपोस्टवर त्यांनी त्याचा रिपोर्ट दाखवला आणि मग त्यांना सिंधुदुर्गामध्ये त्याचा प्रवेश दिला तर बऱ्यापैकी खूप प्रश्न सुटत आहेत। म्हणजे तो जो टेस्ट जो मुंबईमध्ये तो करणार आहे तो केल्यानंतर तो 48 तासामध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये यावं आणि त्याच्यानंतर त्यांनी चेकपोस्टवरच आपला रिपोर्ट दाखवल्यानंतर पुढचे काहीच प्रश्न त्याला विचारण्याची गरज नाही आहे। म्हणून अशा पद्धतीचा प्रयत्न गोवा राज्यामध्ये होतो आहे आणि अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडतो आहे। फक्त माझी त्याच्याबरोबर एक मागणी अशी आहे की हा जो काही कोविडचा जो रिपोर्ट किंवा टेस्टिंग जे मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये करणार आहे त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी, कारण का सगळ्यांनाच कदाचित ती टेस्टिंग करणं, त्याची किंमत मोजणं शक्य नसेल। म्हणून जसं तुम्ही कामगारांना उत्तर भारतामध्ये घेऊन जाण्यासाठी पैसे राज्य सरकारने खर्च केले, तसंच गणपतीच्या काळामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांसाठी
ही कोविड टेस्ट ही मोफत अगर राज्य सरकारने करून त्यांना सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दिशेला पाठवलं तर चेकपोस्टवरच आपले प्रश्न सुटत आहेत. मग 14 दिवस क्वारंटाईन, 7 दिवस क्वारंटाईन, ई पास हे सगळे विषय राहून जात आहेत. आणि आपण आरामात पद्धतीने आपण जिल्ह्यामध्ये येऊन गणेश चतुर्थी अतिशय उत्साहामध्ये आपण साजरा करू शकतो, असा एक चांगला पर्याय मी राज्य सरकारला सुचवलेला आहे. आज सकाळीच अगर काही वृत्तपत्रामध्ये बातमी आली की ही बैठक खरं म्हटलं तर आमदार, कोकणातले आमदार, खासदार आणि सगळे लोकप्रतिनिधींची होती. त्याच्यामध्ये मला तर आज सकाळपर्यंत आमंत्रणही दिलेलं नव्हतं. म्हणजे एकतर्फी ही बैठक झाल्या असल्यामुळे त्या मंत्र्यांनी आपसात काय ठरवलं, मंत्र्यांनी नेमकं जिल्हा प्रशासनाशी बोलले का, लोकप्रतिनिधीशी बोलले का, ठरवण्याच्या नंतर ते काय निकष लावणार आहेत, या सगळ्या बाबतीची थोडी अगोदर चर्चा केली असती तर खूप काय प्रश्न सुटले असते. आता हे निर्णय घेणार, मग त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आणि मग मुख्यमंत्री जाहीर करणार, तोपर्यंत गणपती येता कामा नाही असं म्हणजे अपेक्षा आहे. म्हणून जे करतायत ते लवकर करा, पण योग्य करा, माझं असं म्हणणं. कारण आज कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम अवस्था आहे, लोक चिंतेत आहेत. लोकांना गावी यायचं आहे, पण यायचं नेमकं कसं, गावागावामध्ये आज चिंतेचं वातावरण आहे. सरपंचांना विश्वासात न घेऊन कारभार चालला आहे. ह्याही सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकारने विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे. बाबा आजची ही जी बैठक आहे ती कोकणातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची आहे. त्यानुसार आम्ही अपेक्षा व्यक्त केली. बोलवायचं नसेल तर ठीक आहे, तसं पण त्या बैठकीमध्ये ह्यांच्या काय निष्पन्न होत नाही. कारण ह्याच्या अगोदर पण एसटी संदर्भात एक निर्णय घेतलेला की आम्ही मोफत एसटी पाठवणार, त्याच्यानंतर पैसे पण घेतले गेले आणि कोकणाला ती तरी सुविधा पण भेटली नाही. म्हणून अनिल परबांकडून किती अपेक्षा ठेवायची आता कोकणातल्या जनतेने विचार करावा. मी सरपंच संघटनेच्या लोकांशी मीही संपर्कात आहे. म्हणून माझा मूळ मुद्दा तेवढाच आहे की अगर तुम्ही नेगेटिव्ह रिपोर्टच घेऊन अगर त्यांना तुम्ही आमच्या चेकपोस्टवर पाठवलं तर सगळेच प्रश्न सुटत आहेत. मग ना आंदोलनाची करण्याची गरज आहे, ना कोणाला आवाज उचलण्याची गरज आहे. गणपतीचं वातावरण हे फार उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं आमच्या कोकणामध्ये. तर त्याच्यामध्ये सरकारने कुठलेही गालबोट न लावता हे जे काही नियम निकष आम्ही पुढे करतोय ह्याचे स्वीकारावे. रिपोर्ट मुंबईमध्ये त्यांना मोफत करून द्यावं, चाकरमान्यांना गावी पाठवावं, चेकपोस्टवर दाखवावं आणि मग जोरात गणपती साजरा करावा. एवढं सोपं पर्याय आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. गेल्या काही दिवसात कोरोना आणि लॉकडाऊनच्या गंभीर संकटामुळे कोकणची ओळख असणारी दशावतारी नाट्यकला अडचणीत आहे. या कलेला आणि कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून संपूर्ण जगभरातल्या दशावतारी नाट्यकला रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोकणच्या महाचॅनलवर लवकरच संयुक्त दशावतारी ऑनलाईन नाट्य महोत्सव जगभरातल्या रसिकांच्या भेटीला येतोय. या महोत्सवाचा मंगळवारी शानदार प्रारंभ झाला. कोकणचा अभिमान आणि स्वाभिमान असलेली, कोकणच्या मातीशी एकरूप झालेली अनेक मोठे कलाकार, चित्रपट आणि नाट्य क्षेत्राला देणारी दशावतार कला आज अडचणीत आहे. लॉकडाऊनच्या कडक नियमांमुळे प्रयोग होऊ न शकल्यानं दशावतारी कलाकार गेले काही महिने मोठ्या संकटात सापडलेत. त्यामुळे या कलाकारांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह टीमनं या लाईव्ह नाट्य महोत्सवाचा आयोजन केलाय. कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्तिक विद्यमानं हा उपक्रम होतोय. मंगळवारी सकाळी बॅरिस्टर नाथपै सभागृहात नगराध्यक्ष संजू परब, दशावतार संघाचे अध्यक्ष तुषार नाईक, सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक, सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक मनोज नाईक, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, दशावतार संघाचे उपाध्यक्ष विश्वनाथ परब, सचिव सचिन पालव, खजिनदार देवेंद्र नाईक, सचिन महाडेश्वर, नाथा नालंग, सुधाकर दळवी, बाबा मेस्त्री, शरद मोचेमाडकर, भाई शिर्के, सागर नाईक, मारुती सावंत, सुहास गावडे यांसह सर्व नाट्य मंडळांचे चालक मालक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने नगराध्यक्ष संजू परब, आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक, सिंधुदुर्ग लाईव्हचे मुख्य संपादक सागर चव्हाण, वृद्ध कलाकार मानधन योजनेचे जिल्हाध्यक्ष राजा सामंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, तर उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत महोत्सवाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला। यानंतर आपण ग्रामीण भागातील असल्यानं दशावतार कला जवळून अनुभवली आहे। आजही कोकणवासीय ही कला जोपासत आहे याचा सार्थ अभिमान असून संकटात सापडलेल्या दशावतार कलाकारांना मदतीचा हात देणार असा शब्द नगराध्यक्ष संजू परब यांनी मनोगत व्यक्त करत असताना दिलाय। दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने हा 5 दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या मंडळाचे अध्यक्ष नाईक, माझे मित्र परिमल नाईक, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, पांदेकर आणि त्यांचं जिल्ह्यात त्यांची ओळख मीडिया म्हणजे काय असते ज्यांनी दाखवून दिलं असे माझे परम मित्र सन्माननीय सागर चव्हाण आणि सर्व इतर मान्यवर। मला वाटतं 3 दिवसापूर्वी दशावतारी ही मंडळी माझ्याकडे आली आणि मला सांगितलं की असे आमचे प्रॉब्लेम आहेत आणि आम्हाला 5 दिवस कार्यक्रम करायचा आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावर मी काय सांगतो याच्याकडे सगळेचे बघत होते, काही नाही वाटत होते काहीतरी चुकीचं सांगतील आणि आम्हाला सांगतील 2 दिवसांनी या, मी तुम्हाला सांगतो। पण मी त्यांना लगेच हो म्हणून सांगितलं, तेव्हा त्यांचा जो आनंद होता चेहऱ्यावरचा तो म्हणजे असं नाटक नव्हतं, तो एक वेगळा आनंद त्यांच्या तो चेहऱ्यावर दिसत होता। दशावतार म्हणजे मी मडुऱ्यात म्हणजे ग्रामीण भागातला संजू परब, त्याच्यामुळे दशावतारी काय असतो हे आम्ही देवळात बसून समोर बसून दशावतारी नाट्य आम्ही बघितलेली आहेत। ही जी तुम्ही कला जोपासली अशा परिस्थितीत आजच्या युगात ही कला जोपासणं खूप कठीण आहे आणि तुम्ही चांगल्या रीतीने जोपासलीत याचा सुद्धा मला सार्थ अभिमान आहे। मला म्हणण्यापेक्षा या कोकणातल्या सर्वांनाच त्याचा सार्थ अभिमान आहे आणि अशा लोकांवर जे कला सांभाळतात आणि सिंधुदुर्गाचं नाव अबाधित ठेवतात अशा लोकांवर जेव्हा एखाद्या कोरोनासारखी गोष्ट येते आणि ते आर्थिक अडचणीत येतात, त्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की अशा लोकांना साथ देणं। आणि मी कुठेतरी या माध्यमातून म्हणा त्यांना कुठेतरी खारुताईची मदत केलेली आहे आणि येणाऱ्या 5 दिवसात सुद्धा मी तुम्हाला मदत करेन, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला इथं कोणताही त्रास होणार नाही अशी मी ग्वाही देतो। कोकणातल्या घराघरात पोहोचलेलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात सर्वाधिक पाहिलं जाणारं चॅनेल फक्त आणि फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह हेच आहे। त्यामुळं हा नाट्य महोत्सव घराघरात पोहोचणार आहे। या संयुक्त दशावतारी लाईव्ह नाट्य महोत्सवात राजा हरिश्चंद्र, राजा गोपीचंद, मयूरध्वज, ताम्रध्वज, दशरथ कौशल्या विवाह आणि उषा स्वप्न बाणासूर अशा 5 नाट्यप्रयोगांचं सादरीकरण होणार आहे। या महोत्सवात नामवंत ज्येष्ठ कलावंत सुधीर कलिंगण, नितीन आशयकर यांच्यासह प्रतितयश कलाकार सहभागी होणार आहेत। सिंधुदुर्ग लाईव्ह टीव्ही चॅनल तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा महोत्सव पाहता येणार असून लवकरच त्याची तारीख आणि वेळ जाहीर केली जाणार आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दशावताराचे गाडे अभ्यासक राजा सामंत यांनी केलं। शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर नगराध्यक्ष संजू परब यांनी दशावतार कलाकारांना प्रत्यक्ष भेटून पाठीशी असल्याचा शब्द दिलाय। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ।
विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही हा घोळ चालू आहे, मात्र कुठचा महिना सुरू आहे हेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना माहिती नाही। मीडिया समोर येऊन फक्त गोलगोल उत्तरं द्यायची एवढंच काम उदय सामंत करत असल्याची टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे। सध्या जो घोळ चालू आहे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार न होणार आणि रोज उठून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, ज्याला हेही माहीत नाही की हा ऑगस्ट महिना चालू आहे की जुलै महिना चालू आहे की जून महिना चालू आहे, असा माणूस रोज पत्रकार परिषद घेऊन सांगतोय। आता त्याला मजा वाटते की कारण का महाराष्ट्रासमोर रोज चमकायला मिळतंय म्हणून त्याला मजा येते, त्याला काय विषयाशी काही घेणं देणं असं मला वाटत नाही। आणि रोज उठून एक नवीन विषय म्हणायचा, गोल गोल उत्तरं द्यायची की आम्ही सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्यायला तयार नाही आहोत, रोज उठून तेच। अरे पण उद्या राज्य सरकार म्हणून आणि UGC जो काय निर्णय घेईल ते एकत्रितपणे घ्या आणि आम्हाला सांगा, म्हणजे विद्यार्थी पण मोकळे होतील। तुम्हाला परीक्षा घ्यायच्या आहेत की घ्यायच्या नाहीये एकदा विद्यार्थ्यांना कळू द्या। रोज उठून तुम्ही फक्त चमकायला पत्रकार परिषद घेणार आणि रोज सांगणार नाही आम्ही सप्टेंबरमध्ये परीक्षा घ्यायला तयार नाही आहोत। अरे मग तुम्ही तयार नाही, मग तुम्ही तयारी आहे तुमची नेमकी कुठल्या महिन्यात घ्यायची आहे? आणि जर तुमची तयारीच नसेल, तुम्हाला वाटतच नसेल की विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्याव्या, तर विषय सोडून द्या। UGCला सांगा की नाही आम्ही आमच्या राज्यामध्ये परीक्षा घेणार नाही। हे सांगायची हिंमत आहे का ह्या उदय सामंतमध्ये? एकदा सांगू दे की काही जरी झालं, आभाळ जरी कोसळलं तरी मी परीक्षा घेणार नाही। रोज उठून ही ऍक्टिंग करायची, माझे विद्यार्थी। अरे तुझे कोण? आम्हाला माहिती आहे कोकणामध्ये तू काय असते, म्हणून तू काय हे सगळे चांगले गोड शब्द तुझ्या तोंडातून ते नीट वाटतही नाही आणि ऐकावेसेही वाटत नाही। विद्यार्थ्यांना माहित नाही तू कसा आहेस, आम्हाला माहिती। आणि म्हणून हे रोज उठून नवीन काहीतरी ड्रामा करायचा आणि मग सांगायचं मी कुठे सांगितलं विद्यार्थ्यांना अभ्यास करू नका म्हणून? अरे तू कुठे सांगितलंस? मग तू कुठे सांगतोस अभ्यास करा म्हणून? आणि कधीपर्यंत करा, कशासाठी करा? दोन्ही बाजूला बॅलन्स ठेवायची उत्तरं द्यायची आणि असं दाखवायचं की फार मोठं केंद्र सरकारने अन्याय केला। ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल राज्य सरकारला परीक्षा घ्यायच्या नाहीत, सांगून टाका विद्यार्थ्यांना काही जरी झालं आम्ही परीक्षा घेणार नाही, आमचं सरकार गेलं तरी चालेल, पण विद्यार्थ्यांसाठी आम्ही ही भूमिका घेतोय। ठोस एकदा सांगून टाका, विद्यार्थी मोकळा होईल। बिचारा एवढ्या दिवसापासून त्याला वाटतंय की काय होईल, धाकधूक चालू आहे मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये धाकधूक चालू आहे आणि ह्यांचे नुसते नवीन रोज काहीतरी नाटकं सांगत बसायची। मला फक्त माझा आग्रह एवढाच आहे की तुम्ही एक ठोस भूमिका घ्या। ATKT वाल्यांचं तुम्ही काय कराल, जनरल स्टुडंट जे आहेत विद्यार्थी आहेत त्यांचं तुम्ही काय कराल, आणि एकदा विषय मोकळा करा। कशासाठी रोज पत्रकार परिषद घेतात? कोणाला बघायचं तुमचं तोंड रोज? विद्यार्थी बिचारे बघत असतील, त्यांना काहीतरी वाटत असेल की काहीतरी निर्णय तरी घेईल बाबा। आता हा माणूस काय निर्णय घेणार? ह्याला चमकायला मजा येते, हा काय निर्णय घेऊ शकत नाही, कारण का आदित्य ठाकरे ह्याला जो सांगेल, आदित्य ठाकरे जे ह्याला सांगेल की तुला हे करायचंय, याच्या पलीकडे हा करू शकत नाही। कारण का विद्यार्थी आणि ते जे काय आदित्य ठाकरेची पिल्लावळ आहे हे सगळे मिळून विद्यार्थ्यांचं जे काय करत बसतात, जे काय मला माहित नाही त्यांची काही वेगवेगळ्या संघटना आहेत, युवा सेना कुठे जाऊन काय संध्याकाळचे कार्यक्रम करत बसते आणि मग तिथून त्यांना हे सगळं सुचतं। आणि म्हणून हे काय ही पोरं जी आहेत, आदित्य ठाकरे असतील किंवा ही त्याची आजूबाजूची जी काही टपोरी पोरं आहे, हे बसून काय ना काहीतरी उदय सामंतला किंवा आदित्य ठाकरे त्याला सांगतो की हे तुला डिसिजन घ्यायचे, ह्याच्या पलीकडे तू काय बोलू नको। ह्याचं स्वतःचं डोकं नाही, ह्याचं डोकं शिल्लकच नाही। आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, रोज यांच्या भूलथाप्यांना तुम्ही बळी पडू नका। तुम्ही एक स्टँड घ्या की तुम्ही एक आम्हाला उत्तर द्यायचं की तुम्ही UGCचं ऐकणार तर काय ऐकणार? UGC जर तुम्हाला सांगेल की परीक्षा घ्यायचं आहे, तुम्ही राज्य सरकार म्हणून एक स्टँड घ्या। कोणी जरी सांगितलं, देवानी जरी सांगितलं तरी मी परीक्षा घेणार नाही, हे एकदा मोकळं आम्हाला सांगून टाका। ATKT वाल्यांचं काय करणार सांगून टाका। सगळ्या क्रायटेरियाच्या स्टुडंटसाठी, सगळ्या क्रायटेरियामध्ये जे स्टुडंट्स बसतात, विद्यार्थी बसतात, त्यांचं तुम्ही काय करणार हे आम्हाला 1, 2, 3, 4, 5 क्रमांकानुसार तुम्ही सांगा, विषय संपवा। रोज तुमचा जो काय तुमचं तोंड, तुमचा विषय आम्हाला वेगवेगळ्या तेच विषय किंवा वेगवेगळे विषय नवीन काहीतरी तयार करायचं आणि सांगायचं, आम्हाला ऐकायचं नाही। विषय संपवा। आता विद्यार्थ्यांचा छळ करू नका, एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहे, विनंती करत नाही।
ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका। पाहत राहा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली। पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग। माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू। याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य, दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड। आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान। महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या जिल्ह्यानुसार विविध प्रवर्गातील मुलांना प्रवेश सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क श्री सागर सईकर 9561 247000, प्राध्यापक समीर वांगणकर 9421 637803, प्राध्यापक सुयोग सावंत 9420 455458, प्राध्यापक वैभव माईंकर 90498 13870,
श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. श्री विजयदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी, कृषी अवजारांचे प्रशस्त दालन. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. ट्रूनेट मशीनद्वारे कोरोनाच्या लढाईत SSPM मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. कोरोना रिपोर्ट तातडीनं भेटतील अशी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घोषणा केली होती. याची आज पूर्तता झाल्याचे आमदार नितेश राणेंनी सांगितलंय. आजची आपल्या जिल्ह्यासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा एक फार महत्त्वाचा दिवस आहे. कोरोनाच्या या कोविड-19च्या या पूर्ण लढाईमध्ये एक महत्त्वाचं पाऊल आमच्या SSPM मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या माध्यमातून आज टाकलं जात आहे. सन्मान्य राणे साहेबांनी जशी घोषणा याच्या अगोदर केली होती की आमच्या इथे कोरोनाची प्रायव्हेट टेस्टिंग लॅब, जिथे आपल्याला रिपोर्ट, कोरोनाचे रिपोर्ट तातडीने आपल्याला भेटतील अशा पद्धतीची लॅब लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशी घोषणा सन्मान्य राणे साहेबांनी केली होती. त्याचा एक भाग म्हणून ट्रूनेट नावाची जी मशीन आहे ती मशीन आमच्या SSPM लाईफटाईम कॉलेज हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेली आहे. त्याच्या सगळ्या परवानग्या आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत. एक ट्रूनेटची मशीन आणि एक दुसरी मशीन, मोठी मशीन, ज्याच्यासाठी आमदारांनी, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी निधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचं उद्घाटन काही दिवसानंतर मोठ्या प्रमाणामध्ये होईलच. पण आजचा दिवस हा जी काही ट्रूनेटची मशीन आज आमच्या इथे उपलब्ध झालेली आहे त्या मशीनचा शुभारंभ आजच्या दिवसापासून आम्ही करणार आहोत. आजपासूनच ती सेवा सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उपलब्ध राहणार आहे. SSPM मेडिकल कॉलेज, लाईफटाईम हॉस्पिटल कळवे आणि सिंधुदुर्ग ह्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखे असे दिवस आहे. संबंधित जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट सिंधुदुर्गच्या तपासणी कोविड-19च्या कुठेही होत नव्हते. शासकीय रुग्णालयामध्ये ही तपासणी रेग्युलरली होतात, पण त्याला काही फिक्स निकष असतात.
आणि त्या निकषामध्ये बसले तरच आपण ICMR एनएलपी गाईडलाईन्सच्या प्रमाणे आपण तपासणी करतो, अन्यथा आपल्याला तपासणी करता येत नाहीये. उदाहरणार्थ मला कर्नाटक राज्यात जायचे आहे, गोव्यात जायचे आहे, पण तिथे कोविड तपासणीच्या निगेटिव्ह रिपोर्टच्या अत्यंत आवश्यकता असते. त्याशिवाय तुम्हाला राज्याच्या सीमा तुम्हाला पार करता येत नाहीये. इतर अनेक गोष्टी, फॉर एक्झाम्पल आपल्या कित्येक कार्यालय आता ओपन झालेली आहे. कार्यालयात आपण कामासाठी जाणारे जे काही स्टाफ मेंबर्स असतात त्यांनाही ह्या तपासणीच्या टेस्ट रिपोर्टची गरज असते. काही ICMRच्या संबंध देशभरातले जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे आपण ह्या शासकीय रुग्णालयामध्ये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अशा प्रकारच्या लॅबोरेटरीमध्ये तपासणी हे होऊ शकत नाहीये. त्यामध्ये सिंधूर जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांना, जे सिंधूर जिल्हा कर्नाटक आणि गोवा राज्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या सीमावर असल्यामुळे बरेचसे लोक जाणारे असतात. रोजच त्यांना अडचणी निर्माण होतात आणि आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट जनतेमध्ये कित्येक इव्हन डॉक्टर्स म्हणा किंवा प्रोफेशनल्स म्हणतो आपण, लेक्चरर्स, ॲडव्होकेट्स, CS वगैरे, त्यांनाही मला वाटते फीवर आलेले आहे पण तपासणी करायला पाहिजे, कोविड आहे का अशा प्रकारची शंका निर्माण होतो, पण आपण तपासणी करण्याची सुविधा नव्हते. आज फॉर्च्युनेटली ऑनरेबल साहेबांच्या जे काय प्रयत्नामुळे आणि देश साहेबांच्या अत्यंत एफर्ट्समुळे हे आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या SSM मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटलच्या कोविड-19 लॅबोरेटरी आज सुरुवात करत आहे. आणि आपल्याकडे TruNat मशीन आहे. अति महत्त्वाचे म्हणजे हे जे काय तपासणीचे रिपोर्ट्स येतात, बऱ्याचशा लोकांना शंका असते की हे कसं आहे, कितपत चांगले आहे. ह्या TruNat मशीनच्या 100% सेन्सिटिव्हिटी आहे, अति सोपे आहे. अगदी महत्त्वाचे जे काही प्रॉब्लेम्स असतात अशा प्रकारच्या लॅबोरेटरीमध्ये हे व्हायरसेसमुळे एक प्रकारच्या सेफ्टीनेस प्रमाण भयंकर कमी असते, पण हा कॉम्पॅक्ट मशीन असल्यामुळे 100% सेफ्टी असते. आणि हा तपासणी सामान्यपणे 1-1.5 तासाचा रिपोर्ट होतो, पण युजली आम्ही सेम दिवशी आपण देतो, एका दिवसातच आपण रिपोर्ट देतो म्हणतो. ह्याचे रिपोर्ट 1.5 ते 2 तासामध्ये मिळू शकते, अचूक रिपोर्ट मिळू. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू असल्याचा प्रहार आमदार नितेश राणेंनी केलाय. सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत काय म्हणाले आमदार नितेश राणे पाहूयात. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने जो घोळ टाकून ठेवला आहे, जो संभ्रम निर्माण केला आहे, विविध निर्णय घेतले जात आहेत, इतिवृत्त बाहेर येत आहेत, नंतर रद्द केले जात आहेत. कोण बोलतोय 7 दिवसाचं क्वारंटाईन करणार, कोण बोलतो 14 दिवस करणार. आमच्या कोकणामध्ये गणेश चतुर्थी हे सर्वात मोठा सण असतो आणि ह्या सणामध्ये जे काही, या सणाच्या निमित्ताने जे काही गैरसमज, जे काही संभ्रम या महाराष्ट्र सरकारने आणि प्रशासनाने करून ठेवला आहे, त्या संबंधित मी आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे कलेक्टर या दोघांनाही एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये मी त्यांना असं सुचवलेलं आहे की येणारे जे चाकरमानी आहेत, मुंबई, ठाणा, नवी मुंबई, बदलापूर, वसई, विरार, कुठूनही महाराष्ट्रातून जे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत, त्यांच्यासाठी अगर तुम्ही असा एक नियम लागू केलात की संबंधित चाकरमान्यांनी कोविडची टेस्ट करून त्याचा रिपोर्ट घेऊनच अगर ते आपल्या चेकपोस्टपर्यंत आले
आंबोली चेकपोस्ट असो, खारेपाटण असो, वैभववाडी चेकपोस्ट असो, आणि चेकपोस्टवर संबंधित पोलीस यंत्रणेला अगर तो रिपोर्ट नेगेटिव्ह असलेला त्यांनी अगर दाखवला, मग पुढे काहीच प्रश्न राहत नाहीत, काहीच अडचणी राहत नाहीत, काही नियम पण लागण्याची काही गरज नाही. अजून एकही सूचना केली आहे की तो जो कोविडचा जो रिपोर्ट जे मुंबईमध्ये ते करणार आहेत आणि येताना जे आणणार आहेत, तो रिपोर्ट फक्त 48 तासच गृहीत धरावा. म्हणजे रिपोर्ट काढल्यानंतर 48 तासामध्ये त्यांनी सिंधुदुर्गामध्ये यावं, चेकपोस्टवर गाडीतल्या बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा रिपोर्ट त्यांनी पोलिसांना दाखवावा आणि मग त्यानंतर जिल्ह्यामध्ये ते कसेही कुठेही फिरू शकतात, कारण का शेवटी नेगेटिव्ह असल्यानंतर कुठलाच विषय राहत नाही. महाराष्ट्र सरकारने एवढी जबाबदारी घ्यावी की ज्यांना आमच्या सिंधुदुर्गामध्ये, कोकणामध्ये गणेश चतुर्थीच्या निमित्ताने यायचं असेल, त्या चाकरमानींचा हा जो कोविड रिपोर्ट आहे तो त्यांनी मोफत त्यांना करून द्यावा, एकही पैसा न आकारता. महाराष्ट्र सरकारने जसं मजुरांना करोडोचे पैसे खर्च करून आपल्या गावी पाठवले, ह्याच्या अगोदर पण एसटीची सुविधा देतो म्हणून पण आमच्या कोकणामध्ये आणू शकले नाहीत, पण ह्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी मुंबईमध्ये किंवा MMR रिजनमध्ये राहत असलेले कुठलेही चाकरमानी ज्यांना गणेश चतुर्थीसाठी कोकणात यायचं आहे, त्यांना हा कोविड रिपोर्ट अगर मोफत करून महाराष्ट्र सरकारने करण्याचं नियोजन केलं, मग ना ई पासची गरज, ना इथे येऊन क्वारंटाईन होण्याची गरज. त्या चेकपोस्टवर ते रिपोर्ट दाखवल्यानंतर ते सहज आपल्या जिल्ह्यामध्ये फिरू शकतात, गणेश चतुर्थी योग्य पद्धतीने साजरा करू शकतात, कुठल्याही पद्धतीचा त्यांना कुठलेही नियम किंवा बंदी घालण्याची गरज नाही, ज्याचा विरोध सन्मान्य राणेसाहेबांनी ह्याच्या अगोदर केलेला आहे. म्हणून अशा पद्धतीची सूचना मी महाराष्ट्र सरकारला माझ्या वतीने केलेली आहे. शेवटी गणेश चतुर्थी हा आमच्यासाठी भावनिक विषय आहे, आस्थेचा विषय आहे. कुठे लोक वर्षभर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने फार मोठं नियोजन करतात. गावातले असलेले नातेवाईक आपल्या मुंबईतल्या नातेवाईकांसाठी वाट पाहतात, फाट गाजावाजा करून इथे साजरा करतात. म्हणून अशा पद्धतीची यंत्रणा महाराष्ट्र सरकारने अगर लावली तर ह्याच्या गणेश चतुर्थीच्या नियोजनामध्ये निश्चित पद्धतीने त्यांना फायदा होईल. अशा पद्धतीची सूचना किंवा असा तोडगा मी पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्गला लिहिलेला आहे. आता असा प्रयोग आजही गोवा सरकार करत आहे. गोवामध्ये अगर तुम्हाला जायचं असेल तर तुमचा कोविड रिपोर्ट तुम्ही काढलात आणि चेकपोस्टवर दाखवलात, जो 48 तास अगर असेल, तर गोवामध्ये तुम्ही कितीही दिवस राहण्याची तुम्हाला मुभा आहे. तर अशा पद्धतीचा प्रयोग जो बाजूच्या राज्यामध्ये यशस्वी झाला आहे, तसा प्रयोग अगर गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अगर महाराष्ट्र सरकारने आमच्या कोकणासाठी केला तर त्याचा फायदा निश्चित पद्धतीने कोकणवासियांना आणि चाकरमान्यांना होईल. गावागावातले वाद संपतील. हातातला असलेला कोविडचा नेगेटिव्ह रिपोर्ट हा सरपंचांना पण कळेल, ग्राम समितीला पण कळेल. कुठेही भीतीचं वातावरण नसेल की बाबा हा माणूस आमच्या गावामध्ये कोरोना घेऊन येतोय का, हेही भीतीचं वातावरण नसेल. म्हणून अशा पद्धतीचा प्रयत्न यंत्रणा
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने लावावी अशी मी पत्राच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ. आगामी गणेशोत्सवात क्वारंटाईनसाठी गावातील शाळा अपुऱ्या पडणार आहेत. येणारे चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात क्वारंटाईनवरून होणारे संभाव्य वाद टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सरपंचांसोबत त्वरित संयुक्त बैठक घ्यावी. कोरोना निगेटिव्ह टेस्ट रिपोर्टसह येणाऱ्या चाकरमान्यांना स्वतःच्या घरात राहण्यास मुभा द्यावी, तसेच इतरांना 14 दिवस क्वारंटाईन करावं. अन्यथा कणकवली तालुक्यातील सर्व सरपंच ग्राम संनियंत्रण समिती अध्यक्षपदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. मागील सरपंच म्हणून जवळजवळ 20 वर्ष काम पाहतोय, पण 20 वर्ष असेल किंवा मागील 100 वर्षाचा अनुभव पाहताना हा जो महामारीचा आजार आलेला आहे कोरोना, आणि कोरोना संदर्भात आम्हाला ग्रामीण पातळीवरती काम करण्यासाठी सरपंच तथा या कोरोनाच्या आजारावरती सहनियंत्रण समिती म्हणून जो अधिकार दिला आहे शासनाने किंवा आमच्यावर जी जबाबदारी दिली, त्या जबाबदारीला अनुसरून आजपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या तमाम मित्र सरपंच माता भगिनी असतील यांनी चांगल्या प्रकारे काम केलं, म्हणून आपण आज सिंधुदुर्गाचं जो कोरोनाचा फैलाव होणारा होता तो रोखू शकलो. परंतु मागील काही 2-4 दिवसापासून सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी 14 दिवसाचा क्वारंटाईन पिरियड ठेवायचा की 7 दिवसाचा ठेवायचा, ह्याच्यावरती शासन आणि प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये जे वारंवार होणारे उलटे जे चर्चा आहेत त्याच्यावरती आम्ही ग्रामीण पातळीवरती खरे ग्राउंड लेवलवर काम करणारे सरपंच म्हणून आम्ही संभ्रमित आहोत. आणि आम्ही नक्की काय करायचं, येणाऱ्या चाकरमानी हा आमचा आहे, आमचा गाव आला आहे, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. गणपती उत्सवासाठी येणार आहे त्याचं आपण या ठिकाणी स्वागतच केलं पाहिजे, कारण तो त्यांचा आमचा सगळ्यांचा महत्त्वाचा सण आणि उत्सव आहे. परंतु मागील 3 महिने गावाचं आणि गावातील ग्रामस्थांचं आरोग्य अबाधित राखताना जे आम्हाला बरे वाईट अनुभव आले आणि त्यातून आम्ही जे आजपर्यंत यशस्वी झालो आहे, त्याला गालबोट लागून भविष्यामध्ये ग्रामस्थांचं किंवा गावातील राहणाऱ्या मंडळींचं आजारपण फैलावलं तर ह्याला दोषारोप किंवा त्याचे दोष आमच्यावर नियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून येतील. म्हणून शासनाला आमची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की वारंवार मागे आमच्या तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, प्रांत असतील, यांच्याबरोबरच्या वारंवार बैठका झाल्या, त्याच्यामध्ये वारंवार सूचना करतोय. परंतु येणाऱ्या चाकरमानांचं स्वागत करत असताना 7 दिवसाचं क्वारंटाईन न करता पहिला मुद्दा की त्यांनी 14 दिवसाच्या मुद्द्यावरती दिवसाच्या क्वारंटाईनवरती ठाम असावं. आणि ते जर येणाऱ्या चाकरमान्यांना आणि आपल्या शासनाच्या सर्व अधिकारी किंवा पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांना जर म्हणायचं असेल तर 7 दिवस असेल किंवा संस्थात्मक न करता गृहविलगीकरण न करता थेट त्याच्या घरामध्ये जा म्हणून जर असे जर आदेश होत असतील तर ते आमच्या दृष्टिकोनातून गावासाठी गावातील लोकांसाठी घातक ठरतील. म्हणून माझी एक विनंती आहे सरपंच या नात्याने, येणाऱ्या चाकरमानांचं स्वागत करत असताना आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेच्या बाहेर त्यांच्या स्वागत कक्षाबरोबर त्या ठिकाणी त्यांची चेकिंग व्हावी, त्यांची स्वाईप टेस्ट व्हावी. आणि स्वाईप टेस्टचा जर त्या ठिकाणी बाकी तपासणीबरोबर रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर त्या येणाऱ्या कोरोना समितीची आमची सहनियंत्रण समितीसाठी जे पत्र दिलं जाते त्याच्याबरोबर निगेटिव्ह रिपोर्टचं जर पत्र आलं तर त्याचं आम्ही स्वागत करून त्याच्या घरामध्ये राहण्यासाठी आमची कुठल्याही प्रकारची हरकत असणार नाही. गाववाल्यांच्या आम्ही स्वागत करून त्या ठिकाणी त्याला सहकार्य करू. पण जो थेट येणार असेल विदाऊट टेस्टचा तर तो गावासाठी घातक ठरू शकतो आणि हा येणारा खर्च शासनाने करावा. जर आमचा चाकरमानी गावातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब ग्रामस्थांपैकी असेल किंवा आहे आणि तो 4 महिने 3 महिने उपासमाराने त्या ठिकाणी आज अडचणीत आलेला आहे, मग त्याला शासनाने सर्व वैद्यकीय सुविधा असतील तर त्या मोफत पुरवायची, त्याची स्वाईप टेस्ट त्याची मोफत करावी. काय ते करून झाल्यानंतर त्याची निगेटिव्ह आले तर त्याचं गावामध्ये स्वागत करू. त्याचबरोबर जिल्ह्याच्या बाहेर सीमेवरती त्याला ह्या आजारासाठी प्रतिकारशक्तीच्या ज्या गोळ्या असतील किंवा जे काही मेडिसिन असेल ते त्याला द्यावा. मी तर असं म्हणतो येणाऱ्या चाकरमान्यांना शासनाने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी. कारण जर आपण कर्नाटक, बिहार आणि UP, बिहारसारख्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना आपण जर मोफत ट्रेन जर उपलब्ध करून देत असू तर महाराष्ट्रातील, कोकणातील आणि आमचं हिंदू धर्माचा आराध्य दैवत गणपतीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाने ही मोफत सुविधा करून द्यावी असंही मला वाटतं.
आणि हे सगळं केलं तर जिल्हा सरपंचांच्या सगळ्या तमाम सरपंचांच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्याच्यासाठी शासनाला सर्व सहकार्य करू. आजपर्यंत आरोग्य विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेचे सर्व विभाग असतील किंवा अन्य विभाग असतील यांनी चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. आम्ही सगळं हातात हात घालून ज्या ठिकाणी काम केलं म्हणून आपण यशस्वीपणे राहू शकलो किंवा टिकू शकलो. माझी मुख्य मागणी जी चाकरमानी येणाऱ्या मंडळीसाठी आहे ही शासनाने लक्षात घेऊन त्याच्यावरती विचार करून लवकरात लवकर तोडगा काढावा, जेणेकरून आम्ही जे सरपंच किंवा समितीवाले जे संभ्रमित आहोत त्याच्यावरती योग्य तोडगा निघेल. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगेन, जिल्हाधिकारी यांच्यासमोर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांचे 5 लाखापर्यंतचे विमे उतरतो म्हणून सांगितलेले होते, पण अद्याप त्याचा काहीही निर्णय झालेला नाही. आमच्यापर्यंत त्या विम्याच्या संदर्भातलं काही बोलणी झालेली नाही, काही पत्र आलेलं नाही. हा एक. दुसरी गोष्ट, 22 मार्चच्या लॉकडाऊननंतर आत्तापर्यंतच्या कालावधीत शासनाच्या जे अधिकृत आम्हाला सिक्युरिटी पाहिजे ती कुठल्याही प्रकारची नाही. कारण गावातील सरपंच हा ग्रासरूटला काम करत असतेवेळी जे लोक बाहेरून येतात गावामध्ये राहण्यासाठी त्यांच्याकडे आणि सरपंच यांच्यामध्ये जी काही वादावादी होतात त्या वादावादीचे रूपांतर गुन्ह्यामध्ये करायला गेल्यानंतर 188चे कलम लावायला पोलीस स्टेशनवर गेल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर काय सांगतात की 188 कलम हे आपत्कालीन कलम असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्याने त्याची 80 दिली पाहिजे, सरपंचाने 80 दिलून घेतली जाणार नाही. 10 ते 12 तक्रारी आम्ही दिल्या. तक्रारी नोंदवून पोलीस स्टेशनने कोर्टामध्ये सादर केल्या, पण कोर्टाने त्या फेटाळल्या. कारण सक्षम अधिकारी ती 80 दिल्याशिवाय ती घेतली जात नाही. म्हणजे शासनाच्या कुठल्याही सिक्युरिटी आम्हाला नाही. दुसरी गोष्ट, सरपंच म्हणून काम करत असतेवेळी जर त्या संनियंत्रण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करतेवेळी अनेक अडचणी समोर येत असतात. कारण आत्ता जर पाहिल्यानंतर जी स्टेटमेंट चालू आहे की शासनाने जाहीर केलं की तुमची क्वारंटाईनची व्यवस्था गाव लेवलला केलेली आहे, समिती अध्यक्ष सरपंच म्हणून आहेत, त्यांना भेटा, त्यांना फोन करा, ते तुमची करतील. पण कुठल्याही प्रकारची निधी अथवा कुठल्याही प्रकारचं योग्य असं शासनाकडून मदत आपल्याला नाही. येणाऱ्या माणसांना आम्ही शाळेमध्ये ठेवतो, त्यांचं विलगीकरण करतो. दुसरी गोष्ट, त्यांच्या घरच्या लोकांना त्यांची जेवणखाण चहा पाण्याची व्यवस्था करायला सांगतो. आम्ही फक्त देखरेख करतो. आरोग्य सेवक म्हणा किंवा तुमचे अंगणवाडी म्हणा, आशा स्वयंसेविका म्हणा, या बिचाऱ्या त्यांची सगळ्यांची व्यवस्था करत असतात. त्यांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे. पण आम्ही सरपंच म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने तिथे कार्य करायला पाहिजे, त्यांचं कार्यक्रम करायला पाहिजे त्याप्रमाणे करता येत नाही. कारण अपूर्ण व्यवस्था असते आणि ह्या अपूर्ण व्यवस्थेला शासनाने जबाबदारी आपली निश्चित करून की खऱ्या अर्थाने पहिले 28 दिवसाचं क्वारंटाईन ठरवलं. त्याच्यानंतर आता काही लोकप्रतिनिधी असे म्हणत आहेत की 10 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा. मग आता मला प्रश्न पडला आहे की कोविड-19चे नियम बदलले, कोविड-19ची तीव्रता बदलली की कोविड-19चा जो काहीतरी हिशोब या सर्वांना लागला आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रशासन जिल्ह्यातलं एकत्रित बसून एकमुखी निर्णय या जिल्ह्यासाठी त्यांनी घ्यावा आणि तोच निर्णय आम्हाला खाली द्यावा. त्याची आम्ही अंमलबजावणी करू. आणि जर 7 दिवसाचं क्वारंटाईन होत असलं तर आम्ही कुठल्याही प्रकारचं शासनाला सहकार्य करणार सरपंच म्हणून नाही. आणि ते जर सहकार्य हवं असेल तर सर्व लोकप्रतिनिधी, सर्व प्रशासनाचे अधिकारी यांनी एकत्रित येऊन 4 दिवसामध्ये निर्णय घेऊन एकमुखी नियमावली तयार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निर्माण करावी आणि त्याची अंमलबजावणी करावी. ते आम्ही कार्य करू, सहकार्य करू. पण जर ते नियमावलीत बदल करत असतील तर एकच करावं, ज्याप्रमाणे आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे स्वाब टेस्ट करावी. स्वाब टेस्टमध्ये ते निगेटिव्ह आले त्यांना सर्टिफिकेट द्या, डायरेक्ट त्यांना घरात जाऊ दे, काही नाही. कारण आत्तापर्यंतची जी बंद घरं होती ती आजपर्यंत जे लोक आले त्यांनी ती पूर्ण झालेली आहेत. आणि शाळा क्वारंटाईन म्हटली तर शाळेच्या खोल्या 4-5च असतात, 10-15 लोक तिथे राहणार. आणि या 7 दिवसाच्या कालावधी, गणपतीच्या 10-12 दिवसाच्या कालावधी 80% ते 60%, 80% लोक या गावामध्ये येणार. त्यांची राहण्याची व्यवस्था आम्ही करू शकणार नाही. आणि जर ते विलगीकरणामध्ये राहिले नाहीत तर त्यांच्यापासून जो धोका निर्माण होईल तो गावाला घातक ठरेल. आम्हाला आमचे चाकरमाने हवेत, आम्ही त्यांचे स्वागत करू. पण त्याची व्यवस्था शासनाकडून होते का? लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करू शकणार नाही, कोणीही नाही करू शकणार. कारण त्याची शासनाकडूनच निर्मिती व्यवस्था केली गेली पाहिजे. आणि ती व्यवस्था केली, 14 दिवसाचा क्वारंटाईन ठेवला आणि जर त्या परिस्थितीप्रमाणे सर्व आणि एकत्रित एक निर्णय, एक विचार, एक ठामपणे मांडला तर त्याच्याशी आम्ही सहकार्य आहोत. धन्यवाद. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ.
सावंतवाडी वीज वितरणला मनसेनं धडक दिली आहे। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वीज बिल रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्यात यावी अशी मागणी केली आहे। तर घरगुती वीज बिलांवरील स्थिर आकार रद्द करण्यात यावा आदी सूचनाही यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत। सावंतवाडी तालुक्यामध्ये विजेच्या संदर्भामध्ये जो खेळखंडोबा चालू होता गेले अनेक दिवस वीजच्या संदर्भामध्ये बिला संदर्भामध्ये लोकांमध्ये जनतेमध्ये असंतोष किंवा अशी एक काळजीपोटी म्हणजे काय कळत नाही नेमकं बिल काय करणार आहे आणि बिलं काढताना पण जे कर्मचारी येणार आहे त्यांना पीपीई किट असावं अशी आमची मागणी आहे। कारण कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत जाणार आहे किंवा आता ह्या संदर्भामध्ये प्रत्येकाने काळजी घेत असताना वीज कर्मचाऱ्यांची पण त्यांच्यानी कामगारांची काळजी घ्यावी वीज मंडळाने त्याला पीपीई किट उपलब्ध करून द्यावे। दुसरी गोष्ट आमची मागणी अशी होती की जे फिक्स चार्जेस जो आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्याचं रद्द करण्यासंदर्भामध्ये त्याच्या संदर्भामध्ये मागणी होत आहे। त्याची सर्वप्रथम आम्ही मनसेने सावंतवाडी तालुक्यामध्ये ही मागणी केली की फिक्स चार्जेस जो आहे तो रद्द करावा सावंतवाडी तालुक्यातल्या जनतेचा। कारण अनेक लोकांच्या आज रोजगाराच्या संदर्भामध्ये कामगारांच्या संदर्भामध्ये अतिशय बिकट अवस्था आहे आणि ती मागणी त्यांच्यानी बऱ्याच वर्षी मागणी केलेली आहे। तिसरी मागणी आमची होती की ज्या संदर्भामध्ये पूर्ण वीज कर्मचारी जे फिरत आहेत त्यांना पूर्ण कर्मचाऱ्यांना पीपीई किट द्या आणि गणेशोत्सव आता येणार आहे किंवा अनेक सण साजरे होणार आहेत आता त्याच्यामध्ये जो विजेचा खेळखंडोबा असतो किंवा वीज जाते ते 2 तास गाईड नसते त्या संदर्भामध्ये पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मकपणे आम्हाला उत्तर दिलेलं आहे की ह्या संदर्भात याच्या संदर्भात पुढची आम्ही योग्य ती काळजी घेऊ। दुसरी गोष्ट आज लाईट आणि मध्ये मध्ये जी लाईट जाते त्या संदर्भात पण आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे तर त्यांनी आम्हाला व्यवस्थितपणे सकारात्मक बोललेले आहेत आणि त्या संदर्भात ते योग्य ती कारवाई करतील। आणि जर येत्या काही काळामध्ये असं नाही दिसलं की जर लाईटीचा परत जो आहे तोच त्यांचा जर कारभार सुरू राहिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तालुक्यामध्ये उग्रपणे आंदोलन छेडण्याचा गप्प बसणार। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून अणाव परपवाडी ते वेशीवाडी इथं स्ट्रीट लाईटचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती जय भारत पालव यांच्या हस्ते करण्यात आला। खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब अमरसेन सावंत यांच्या पाठपुराव्यानं अणाव परपवाडी ते वेशीवाडी जिल्हा नियोजन मधून स्ट्रीट लाईटचा शुभारंभ करण्यात आला। गेली कित्येक वर्षांची मागणी पूर्ण झाल्यानं ग्रामस्थांनी आभार मानले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, पंचायत समिती उपसभापती जय भारत पालव, अणाव सरपंच आपा मांजरेकर, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, बाळू पालव, मृणाल परब, समीर आंगणे, महेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजारं स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। कोरोनाच्या भीतीमुळे वैभववाडी पंचायत समितीत नागरिकांना प्रवेश बंद केलाय। प्रशासनाच्या अजब निर्णयामुळे सारे जण चक्रावून गेले। तसेच या निर्णयाविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वैभववाडीत चक्क पंचायत समिती कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद केलाय। कार्यालयाची दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आली। कार्यालयाचं कामकाज खिडकीतून सुरू होतं। या प्रकाराबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खबरदारी म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं। कार्यालयात येणाऱ्यांची गर्दीही खूप असते। काही जण मास्क न लावता येत असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितलंय। प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका, पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। प्रवेश सुरू। तब्बल 65 वर्षांची परंपरा असलेलं वर्षानुवर्षे दैदिप्यमान यशाची परंपरा जपणारं वैभवशाली शिक्षण संकुल वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुनराव राणे विद्यालय व कैलासवासी हेमंत केशवराव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यासोबतच आपल्या चिमुकल्यांसाठी प्ले ग्रुप ते सिनियर केजी पर्यंत शिक्षण देणारं फ्लाइंग बर्ड्स
आमच्या सुविधा किलबिल ते 12वी पर्यंत शिक्षण एकाच संकुलात उपलब्ध. प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, डिजिटल शिक्षण, संगणक प्रशिक्षण, ॲडव्हान्स ऍक्टिव्हिटी, वैज्ञानिक दृष्टिकोन, संगीत, योगा, नृत्य आणि गायन, भव्य क्रीडांगणावर विशेष क्रीडा प्रशिक्षण, प्रशस्त व हवेशीर क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय आणि प्रयोगशाळा, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विविध सवलती, 10वी 12वी साठी उजळणी वर्ग, व्याख्यानमाला, HSC बोर्ड आणि शासकीय रेखा कला परीक्षा केंद्र, MCVC अभ्यासक्रमाची सोय, सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, जिल्हा बालभवन केंद्र, ई-लर्निंगची सोय, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी ड्रेस कोड, 100% निकालाची परंपरा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी. श्री जयेंद्रजी रावराणे, संचालक, अध्यक्ष, स्थानिक समिती, 9422 43 58 33. श्री नाथकर BS, मुख्याध्यापक, 9309 85 85 78. श्री शिंदे SP, 9421 23 57 22. श्री पाटील PM, 70 38 14 40 97. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आता कोकणात घ्या आपल्या मालकीची जागा आणि घर, तेही अत्यंत माफक दरात. होय, तुमचं स्वप्न साकार करेल सिंधुदुर्ग पॅराडाईज. GVP रियालिटीचा आणखीन एक दैदिप्यमान प्रकल्प, ज्यात आपल्याला मिळणार आपल्या मालकीची कोकणातली आपल्या हक्काची जागा आणि ट्विन बंगलो. 3, 4, 5, 6 गुंठे प्लॉट बांधकाम परवानगीसह माफक दरात उपलब्ध. जिल्हा नगर रचना कार्यांची परवानगी, सर्व अत्याधुनिक सुखसोयी, 24 तास सुरक्षा आणि कर्जाची सोय. गोव्यापासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर. कुडा रेल्वे स्टेशन 7 मिनिटांच्या अंतरावर. मालवण निवती बीच 35 मिनिटांच्या अंतरावर. वेंगुर्ला बीच 15 मिनिटांच्या अंतरावर. तसेच निसर्गरम्य ठिकाण आंबोली पासून अगदी काही मिनिटांवर. गोव्यापेक्षा तिप्पट कमी दरात आपली प्रॉपर्टी बनवा. कोकणात आपल्या हक्काच्या जागेसाठी आणि घरासाठी आजच संपर्क साधा. साईट पत्ता सिंधुदुर्ग पॅराडाईज, पिंगुळी, कुडाळ वेंगुर्ला रोड लगत, तालुका कुडाळ. संपर्क 8275 77 43 99 आणि 9356 93 50 09. तुमचा यशाचा राजमार्ग, सिंधुदुर्ग अकॅडमी. प्रवेश सुरू. ॲडमिशन ओपन. IIT, JEE, NEET, MST CET अँड नाटा NDA कोचिंग आणि स्टेट बोर्ड परीक्षांची तयारी. ऑनलाईन बॅचेस सुरू. मर्यादित जागा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक, प्रशस्त इमारत. हवेशीर क्लासरूम, सुसज्ज लॅबोरेटरी, बस तसंच वसतिगृहाची सोय. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. तुमच्या यशाचा राजमार्ग, सिंधुदुर्ग अकॅडमी. श्री पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज, मुंबई गोवा हायवे, वाडी हुमरमळा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. सचिव इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी संपर्क परब सर 9158 78 83 45. परब मॅडम 94052 38 763. रुपनर सर 9420 97 78 22. राहुल सर 94033 50 474. मुनगेकर सर 70 577 44 88 5. सिंधुदुर्ग अकॅडमी.
पेडणेकर इलेक्ट्रिक्स सर्व प्रकारचे इलेक्ट्रिकल मटेरियल किरकोळ व होलसेल दरात मिळेल। शेती पंप, घरघंटी, फॅन, गीझर, वॉटर व एअर कूलर, लुमानियाज इन्व्हर्टर मिळण्याचे एकमेव ठिकाण लाडा लक्ष्मीचे अधिक विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया यानंतरची बातमी। शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची। सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ। शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस महारक्तदान शिबिरानं साजरा करण्यात आला। वाढदिनी संदेश पारकर यांच्यावर महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांसह राज्यभरातून नेते मंडळी आणि संदेश प्रेमींनी शुभेच्छांचा वर्षाव पाडला। शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली कॉलेजच्या HPCL सभागृहात महारक्तदान शिबिर संदेश प्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं। सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरत कोरोना संदर्भात प्रशासकीय सर्व आदेशांचं पालन करत तब्बल 170 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। सहकुटुंब केकही कापण्यात आला। पारकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। वाढदिवस गेले अनेक वर्ष आपण कणकवलीकर मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो, सिंधुदुर्गवासी उत्साहाने साजरा करत असतो। परंतु आजच्या कोविडच्या या पार्श्वभूमीवर संदेश पारकरांचा वाढदिवस फक्त आपण रक्तदान शिबिरात घेतला तरी संदेश पारकरांना शुभेच्छा आणि रक्तदान ही एक संकल्पना आजच्या वाढदिवसानिमित्त या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा रूढ झाली। खरं तर संदेश पारकरांचा वाढदिवस करताना 2-3 वाढदिवस अपवाद सोडले तर संदेश पारकरांच्या प्रत्येक वाढदिवसाला या ठिकाणी मी उपस्थित राहणारा मी कार्यकर्ता आहे। परंतु वाढदिवस साजरा करत असताना कार्यकर्ता म्हणून मी काय दुसऱ्या पक्षात आणि आज पहिल्यांदा असा एक वाढदिवस आहे की संदेश पारकर आणि मी एकाच पक्षामध्ये या ठिकाणी संदेश पारकरांचा वाढदिवस करतोय। खरं तर या पुढच्या काळामध्ये सुद्धा मला संजय पटेल सांगितल्याप्रमाणे संदेश पारकर एक घडवय कार्यकर्ता आहे। एखाद्या विषयामध्ये एखादा अन्याय झाला की संदेश पारकर त्या ठिकाणी उभे असतात आणि म्हणून अनेक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेल्या 15-20 वर्षाच्या राजकारणामध्ये सातत्याने तरी त्यांना राजकीय यश मिळालं नाही। आज ते एखाद्या आमदार पदाबद्दल पोहोचले नाही तर परंतु आम्ही जरी आज आमदार असतो तरी लोकांच्या मनातले आमदार म्हणून, लोकांच्या मनातला आमदारांचे संरक्षण म्हणून संदेश पारकर नेहमीच घडले जाणार। सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की संदेश पारकरांनी या पुढच्या काळात सुद्धा जसं आतापर्यंत काम केलं म्हणजे जास्त वेगाने या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे आम्ही सर्व शिवसेनेचे मंडळी या ठिकाणी संदेश पारकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू अशी या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्व चाहत्यांना आम्ही निश्चित आश्वासन करतो आणि संदेश पारकर यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतेवेळी संदेश पारकर कणकवली कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतेवेळी मला वाटतं आमच्या मागे म्हणजे ज्युनियर जरी असला तरी त्यावेळी कणकवली कॉलेजचे युवा नेतृत्व म्हणजे त्यावेळेपासून युवा नेतृत्व जे संदेश पारकर यांच्याजवळ जे पाहिलं जातं त्या वयाच्या 52 वर्षापर्यंत सुद्धा युवा नेतृत्व म्हणून संदेश पारकर यांनी आपलं नाव त्या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे। मधल्या कालावधीमध्ये आम्ही वेगळ्या पक्षात होतो, संदेश पारकर वेगळ्या पक्षात होतो। आम्हाला संदेश पारकरांच्या वाढदिवसाला जाण्याचा काही योग येत नव्हता पण आम्ही कधीतरी फोनवरती त्यांना शुभेच्छा देत होतो। पण संदेश पारकरांचा एक स्वभाव होता की कुठेही तुमच्या कार्यक्रमात भेटल्यानंतर संदेश पारकर आपुलकीने चौकशी करायचे, आपुलकीने हात मारणं, खांद्यावरती हात घालणं किंवा मिठी मारणं त्यांचा एक चांगला स्वभाव होता। पण संदेश पारकरांनी आम्हाला मिठी मारली की आमची मिठी त्या ठिकाणी खाट त्यावेळी पडायची। त्यामुळे संदेश दिसला की आम्ही जरा लांबच राहायचे कारण सांगणारे बरेच असायचे की आज संदेश बरोबर बोलत होतो आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा या सर्व बंधनांत सुद्धा आम्ही मुक्त झालेलो आहोत। म्हणून आज काय जाहीरपणे सुद्धा मिठी मारता येते। 2014 मध्ये सुद्धा संदेश पारकर ज्यावेळी काँग्रेस पक्षात आले त्यावेळी त्याच्या बऱ्याचशा वाढदिवसांना आम्हाला जाण्याची संधी प्राप्त झाली। संदेश पारकर एक
तळमळीचे कार्यकर्ते किंवा एक आमचा युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याजवळ आम्ही निश्चित पाहतो। आता सुद्धा शिवसेनेत आल्यानंतर आम्ही एकत्रित काम करत असतेवेळी म्हणजे एखादा ध्यास घेतल्यानंतर माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ध्यास घेतल्याप्रमाणे सचोटीने काम करत त्या ठिकाणी निवडणुकीसाठी प्रत्येक गावागावात स्वतःहून त्या ठिकाणी प्रचारासाठी फिरत होते। हे फिरत असतेवेळी आता सुद्धा ही सत्ता आल्यानंतर कणकवलीसाठी कोणत्या गोष्टीच्या त्या ठिकाणी करायला पाहिजे म्हणजे मला वाटतं कोणत्याही कामाचं सातत्य किंवा ते काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा कधी कार्यकर्त्यांनी सोडायचा नसतो हे मला वाटतं तंत्र आणि मंत्र संदेश पाठवताना आपण शिकून घेतलं पाहिजे। आणि या ठिकाणी गणनदीच्या बीचवरचा बीचकम बंधारा मला वाटतं पालकमंत्री उदयजी सामंत त्यांना त्या ठिकाणी पाठपुरावा करून त्याचे त्या ठिकाणी पाणी करून तो बंधारा झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी सातत्याने त्यांचे प्रयत्न चालू आहेत। दुसरा विषय या कणकवलीचं किंवा जिल्ह्याचं असलेलं दैवत पांडुरंग महाराज या ठिकाणी असलेल्या जेवणासाठी किंवा जी शेड लागेल ती शेड झाली पाहिजे यासाठी पालकमंत्र्यांजवळ त्यांनी जो काही आग्रह धरला की काही झालं तरी जिल्हा नियोजन मधून व्हायला पाहिजे। मला वाटतं आजपर्यंत ह्या गोष्टी कोणालाही शक्य झाल्या नाही त्यामधून तांत्रिक अडचणी आणून ही कामं त्या ठिकाणी होत नव्हती पण या कणकवलीवरती असलेलं प्रेम संदेश पारकर यांनी त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये या शहरासाठी त्या ठिकाणी त्यांचं पाठपुरावा करणं आणि या शहराचं नाव आपल्या या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीने हा कणकवली शहर किंवा कणकवली तालुका किंवा शहर ही नगरपालिका कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल आदर्श नगरपालिका होईल किंवा आदर्श शहर कसं होईल यासाठी सातत्याने संदेश पारकर यांचे प्रयत्न चालू आहे। आणि म्हणून संदेश पारकर सारखा मित्र आम्हाला शिवसेना पक्षात आल्यानंतर आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे। एकंदरीत संदेश पारकर यांची राजकीय कारकीर्द या ठिकाणी अत्यंत संघर्षमय झालेली आहे पण निश्चित भविष्यात संदेश पारकर यांना राजकीय कोणत्याही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागता कामा नये त्यांची जी काही राजकीय मनोकामना आहे ते इथल्या सर्व देवतांनी पूर्ण करावी। मला वाटतं सामाजिक या ठिकाणी उपक्रम राबवणार आहे। वाढदिवस संदेश पारकर यांचा वाढदिवस म्हणजे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम यापूर्वी सुद्धा रक्तदानासारख्या उपक्रमांचा त्यांनी विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा संदेश पारकर यांना माझ्या रामेश्वर देवीने त्यांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य देऊ दे अशी प्रार्थना करून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन मी थांबतो। कणकवलीकरांना मी काही वेगळं सांगायची गरज नाही। संदेश पारकर म्हणजे तरुणाईचा जल्लोष आणि संदेश पारकरांचा वाढदिवस हा एक वेगळा आगळं वेगळं सिंधुदुर्गातला एक काय मोठा कार्यक्रम असतो। सांस्कृतिक रक्तदान शिबिर असे वेगवेगळे उपक्रम हे नेहमीच संदेश पारकरांच्या वाढदिवसाला दरवर्षी घेतले जातात। या कणकवली शहराला एक वेगळं रूप साथ देण्यासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी खर्च केलं असे आमचे संदेश पारकर त्यांचा एकच ध्यास की माझी कणकवली ही इतर मोठ्या शहरांप्रमाणे नावाजली गेली पाहिजे आणि कणकवलीचं एक वेगळं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे या एका ध्यासाने पछाडलेला असा माझा सहकारी माझा मित्र आहे। मी संदेश पारकरांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये नेहमीच मी त्यांच्या बरोबर असेल हे मी त्यांना शब्द देतो आणि मी येथे थांबतो। त्याच्यात मला वाटतं फक्त मधले काही 2-4 वर्षाचा अपवाद जर वगळला तर गेले 20 ते 22 वर्ष संदेश पारकर यांचा वाढदिवस आम्ही कधी चुकवलं नाही। याचं कारण असं आहे की ज्यावेळी आम्ही एकत्र काम करायचो त्यावेळी कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या
त्या अडचणी काय असतील त्या सतीश सावंत साहेबांना चांगल्या माहिती राजकीय अडचणी त्यावेळेच्या. तर एकमेव नेता होता जो रात्री अपरात्री फोन केला कधीही तरी राष्ट्रवादीच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांसाठी धावून जाणार. आणि मग तो कार्यकर्ता कुठल्या गटाचा आहे, कुठल्या नेत्याचा आहे हे या माणसाने कधी बघितलं नाही. आणि असा एकमेव माणूस सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला रात्री अपरात्री कधी आपण ज्याला हात मारू शकतो असा संदेश पालकर. आणि त्याच्यासाठी आज या एवढ्या मोठ्या कोविडच्या पार्श्वभूमीवरही अनेक प्रकारच्या अडचणी येऊनही आपण जसे सर्व उपस्थित राहिला तसे आम्ही सुद्धा महाविकास आघाडी पक्षाचे एक घटक म्हणून इथे उपस्थित राहिलेलो आहोत. अनेक वर्ष हा हॉल संदेश पालकर यांचा वाढदिवस आणि हे रक्तदान शिबिर हा त्रिवेणी संगम कायम घडताना आम्ही आमच्या डोळ्याने बघितलेला आहे. संदेश पालकर आणि रक्तदान शिबिर हे एक अतूट नातं आहे. कितीही गडबड असेल काही असेल तरी या सामाजिक बांधिलकीतून आपण सुटायचं नाही असा वसा या माणसाने घेतलेला आहे. वर्षाचे 365 दिवस सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि काहीतरी ओढ या जाणीवेतूनच आज हा वाढदिवस सुद्धा इथे साजरा होत आहे. भले त्यांच्यावर किती टीकाटिप्पणी होऊ दे, कणकवली सारख्या राजकीय संघर्षाच्या वातावरणात सुद्धा त्यांनी आपलं अस्तित्व ज्या प्रकारे टिकवून ठेवलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. अशा आमच्या या मित्राला सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो आणि त्यांची राजकीय भरभराट ही राजकीय पटलावर लवकरच हो. गेली 52 वर्षामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये जो मी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये जो मी प्रवास केलेला त्या प्रवासामध्ये सातत्यानं माझ्याबरोबर सहभागी असलेले सर्व कार्यकर्त्यांचं मी या वाढदिवसाच्या निमित्तानं मला मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो. खरं तर ज्या समाजामध्ये आपण जन्माला येतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही कर्तव्य भावना लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाची सेवा शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला कसा त्या ठिकाणी आपल्या गावातला आनंद देता येईल, त्याला मदत करता येईल, त्याच्या प्रश्नाला न्याय देता येईल आणि या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करता येईल याचा प्रयत्न सातत्यानं माझा राहिलेला. खरं तर रक्तदान एक श्रेष्ठ दान. गेल्या अनेक वर्षामध्ये आपण महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून जवळजवळ शेकडो बाटल्यांचं रक्त या ठिकाणी संकलित करतो. पण रक्त संकलित केलेले जे कार्यकर्ते आहेत किंवा ज्यांनी रक्त दिलेलं आहे, ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे त्याचे जे काम आहे त्याचा आशीर्वाद कुठेतरी त्या निमित्तानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतो. खरं तर ते काम त्यांचं असतं, रक्तदान ते करतात. पण वर्षभरामध्ये इथल्या दवाखाने असतील, इथल्या सगळ्या रुग्णांना घरी जी रक्ताची गरज असते ती रक्तदात्याच्यामुळे किंवा तुम्ही दिलेल्या रक्तदानामुळे ती गरज त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो आणि एक नवा जन्म त्या प्रत्येक माणसाला आरोग्य रुग्णाला त्या निमित्तानं मिळतो. खरं तर या सगळ्या कामामध्ये सातत्यानं सगळ्यांचं सहकार्य असे अनेक हितचिंतक आहेत जे माझ्या बरोबर दिसतात. आपल्याला काही लोक दिसत नाही पण सातत्यानं पाठीवर शाबासकीची थाप मारून संदेश पालकर आपण हे केलं पाहिजे. एक समाजाच्या ज्या वेदना आहेत त्या आपण समजल्या पाहिजे आणि त्या वेदनांना न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे. अशा प्रकारचा पाठीमागे शाबासकीची थाप, जनतेचं प्रेम, त्याचा आशीर्वाद आणि म्हणूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये राजकारणामध्ये जरी अनेक पक्ष बदलले, अनेक चढउतार राजकारणामध्ये जरी असतील तरी माझ्यातली ऊर्जा ही तुमच्या या सगळ्या सहकार्यामुळे कायम राहिलेली आहे. आणि त्याचमुळे तुम्ही जी त्या ठिकाणी मला उभारी देता, तुम्ही जे मला आशीर्वाद देता, तुम्ही जे मला सहकार्य करता याच्यातच संदेश पालकरसारखा कार्यकर्ता त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होतं आणि मग कुठेतरी नवीन नवीन काम आपण करावं ही भावना मनामध्ये निर्माण होते. मला माहिती आहे की या सगळ्या जिल्ह्यातल्या अनेक विषयांमध्ये आपण आक्रमक झालो, आपण आंदोलनं केली, आपण रस्त्यावर उतरलो, आपण अनेक विकासाचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावले आणि या सगळ्या कामामध्ये उतरत असताना निर्भीडपणे, रोखठोकपणे, कुठलीही त्या ठिकाणी तडजोड न करता अतिशय पारदर्शकपणे आपली भूमिका वठवण्याचं काम हे त्या ठिकाणी मी केलेलं आहे. आणि म्हणून अशामुळेच त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या जनतेला एक विश्वास आहे की संदेश पालकर एक आपला हक्काचा माणूस आहे. कुठेतरी या माणसाच्या वर लोकांचा विश्वास आहे आणि म्हणून विश्वासाला कधीही त्या जिल्ह्यातल्या जनतेच्या विश्वासाला माझ्या कार्याला तडा जाऊ देणार नाही ही भूमिका मी मनाची
अशी त्या ठिकाणी गाठ मला मिळालेली आहे. आणि म्हणून मी उद्या भविष्यामध्ये मी कोण आहे की मी कुठल्या पदावर आहे याच्यापेक्षा मी संदेश पाळणार आहे आणि जनतेच्या प्रश्नाला मी न्याय करू शकतो ही भूमिका मी स्वीकारलेली आहे. खरं तर मागच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना परिवारामध्ये मी प्रवेश केला. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय विनायकजी राऊत असतील, या मतदारसंघ या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत असतील, आमचे सहकारी आमदार दीपकभाई केसरकर असतील, आमचा तरुण लढवय्या लोकप्रिय आमदार वैभव नाईक असेल, या सगळ्यांच्या अतुल रावणे असतील, सतीश सावंत असतील, संजय पाटील, या सगळ्यांच्या सहकार्याने खरं तर या सगळ्या राजकारणामध्ये मी शिवसेना परिवारामध्ये सामील झालो. आणि मग शिवसेना परिवारामध्ये सामील झाल्याच्या नंतर जे प्रेम शिवसैनिकांकडून मिळालं, शिवसेनेच्या नेत्यांकडून मिळालं. आणि म्हणून अतिशय म्हणजे प्रत्येकजण सांगत होता की संदेश वाडकर हे शिवसेनेमध्ये साजेचं असं नेतृत्व आहे. शिवसेनेमध्ये वाडकरने आलं तर त्या ठिकाणी जे शिवसेना काम करते तेच काम संदेश वाडकर करत आहे. आणि मग जर हे नेतृत्व शिवसेनेमध्ये आलं तर शिवसेना त्या ठिकाणी अधिक बळकट आहे, अधिक सक्षम आहे. एक खासदार तिसऱ्यांदा निवडून आलेला आहे, 2 आमदार या मतदार जिल्ह्यातला 2 आमदार त्या ठिकाणी 2 वेळा निवडून आलेले आहे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 16 ते 18 जिल्हा परिषद सदस्य, एवढी ताकद शिवसेनेची आहे की शिवसेना ही बळकटच आहे, सक्षम आहे. पण याच्यामध्ये संदेश पाटलांनी सुद्धा त्या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न हा माझ्या कृतीतनं मी त्या ठिकाणी केलेला. आणि माझा विश्वास आहे की या सगळ्या जडणघडणीमधनं या जिल्ह्यामध्ये शिवसेना ही 1 नंबरच्या क्रमांकावर त्या ठिकाणी जे आज स्थान आहे ते राहील. आणि अधिकची संघटना मजबूत करणं, तरुणांना त्या ठिकाणी एकत्र करणं आणि शिवसेनेच्या प्रवाहामध्ये आणणं हे सुद्धा काम मी त्या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लोकांवर होणारा अन्याय असेल, त्या त्या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न असतील, या जिल्ह्यातल्या महिलांच्यासाठी आर्थिक सक्षमीकरण असेल, त्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार असेल किंवा या जिल्ह्याच्या पर्यटनाच्या माध्यमातून त्या जिल्ह्याला जर उभं करायचं असेल त्याच्यासाठीचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, या राज्यामधलं महाविकास आघाडीचं सरकार असेल, राष्ट्रवादीचे आदरणीय शरद पवार साहेब असतील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली नक्की त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि कोकणाचा विकास हा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता मी मनापासून कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की आज महामारी असताना, कोरोनाचं संकट हे जागतिक स्तरावर, देश पातळीवर आणि जिल्हा पातळीवर असताना सुद्धा कुठलेही कार्यक्रम आपण करणार नाही असं जरी सांगितलं असताना सुद्धा कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी अतिशय सातत्याने उत्साही असतात, जल्लोषी असतात. आणि त्यांनी मला तर वाटतं की काल रात्रीपासून जवळजवळ कार्यकर्ते म्हणजे वाढदिवस मला या काळामध्ये 17 करायचा नव्हता, पण एक समाजाचं एक भान म्हणून आपण या ठिकाणी रक्तदानासारखं शिबिर केलं. आणि रक्तदान शिबिर आज जिल्ह्यामध्ये तिथून त्या माणसं येऊ शकत नाही असं असताना सुद्धा सकाळ 7 वाजल्यापासून एवढी मोठी री या ठिकाणी रक्तदानासाठी लागलेली आहे. आणि म्हणून हा जो विश्वास आहे, हे जे कार्यकर्त्याचे प्रेम आहे, जनतेचा जो आशीर्वाद आहे, हा सातत्यानं माझ्या मागे ठेवा. राजकीय पद तुमच्या मनामध्ये असलेली माझी विश्वासार्हता, तुमच्या मनामध्ये असलेलं माझं नेतृत्व हीच खऱ्या अर्थानं माझं पद आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे. पण त्या ठिकाणी जर सत्तेच्या माध्यमातून आज संदेश पाटलांना काही कमी नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व आपल्या मागे आहे, महाविकास आघाडीच्या आमच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी असतील, काँग्रेसचे नेते आपल्या मागे आहे. आणि या जिल्ह्यातले राऊत साहेब असतील, या जिल्ह्यातले वैभव नाईक असतील, पालकमंत्री उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील, आज आपल्या बरोबर मला बसून या जिल्ह्यामध्ये काय निर्णय घेतले पाहिजे, कुठल्या विकासाच्या संदर्भात काय निर्णय घेतले पाहिजे, आरोग्याच्या बाबतीत काय निर्णय घेतले पाहिजे, ही भूमिका आमच्याशी विचारून त्या ठिकाणी आमचा विचार त्याच्यामध्ये घेतात. याच्यातच खरं अर्थ म्हणजे त्यांच्या पदाच्या माध्यमातून, त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून संदेश वाडकर आपली भूमिका त्या जिल्ह्यातल्या जनतेच्या मनातली भूमिका वटवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धन्यवाद देतो. खरं तर अनेक मान्यवर मंडळी या जिल्ह्यातनं माझ्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आलेली आहे. मी प्रत्येकाचं या ठिकाणी नाव घेऊ शकलो नाही, पण तरी सुद्धा कोणाचं नाव जर त्या ठिकाणी राहिलं असेल, मला माहिती आहे की प्रत्येकाने मी थोडी थोडी मदत या सगळ्या कार्यक्रमामध्ये करत असतात. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेती आहे आधुनिक अवजारांची, प्रभू कृषी सेवा केंद्राची. सर्व प्रकारची शेती अवजारं, स्पेअर पार्ट्स आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव, प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्रीमार्ट कुडाळ.
कातळावर शेती होत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा जिद्दीनं शेती केला तर कातळावर देखील चांगल्या प्रकारे शेतीतून उत्पन्न घेता येतं। देवगड तालुक्यातील वळीवंडी येथील दत्ताराम सावंत या युवा शेतकऱ्यानं हे दाखवून दिलंय। कोकण आपलं म्हणता, मग कोकणात शेती करायला लाजायचं का असा प्रश्नही या निमित्तानं सावंत यांनी उपस्थित केलाय। पाहुयात युवा शेतकरी दत्ताराम सावंत यांची ही यशोगाथा। कातळावर भात शेती होत नाही असं सांगितलं जातं, पण ते खोटं आहे। थोडी खर्चिक आहे, पण कातळावरही भात शेती करणं शक्य आहे। देवगड तालुक्यातील वरवंडे येथील दत्ताराम मुरलीधर सावंत या तरुणानं आपल्या वडिलोपार्जित असलेल्या कातळावरील जमिनीत अनोखा प्रयोग करत या क्षेत्रामध्ये माती टाकून भात शेती करण्यास सुरुवात केली आहे आणि या भात पिकातून लाखोंचं उत्पादन घेत आहेत। आंबा काजू लागवड याबरोबरच माड व केळ्यांची लागवड देखील त्यांनी केली आहे। कलिंगड, सूर्यफूल, वांगी, भेंडी यासारख्या भाज्यांची पिके मी यातून घेतो। त्यामुळे या कातळावरील शेतीतून मी बारमाही पिकं घेतो व त्या मालाची स्वतः विक्री देखील करतोय। मी सिंधुदुर्गाचा, तालुका माझा देवगड, गाव माझा वळीवंडी। माझं नाव दत्ताराम मुरलीधर सावंत। माझे शिक्षण आहे 9वी। मी इथे, माझे वडील शेतकरी होते। गावामध्ये माझी पुष्कळ मळी शेती आहे, जमीनची माती पण आहे, माती जमीन पण आहे, पण तिथे माकडांचा खूप त्रास झाला आहे। म्हणून मी वरती यायचा प्रयत्न केला की खाली माड लावले तर नारळ ठेवत नाहीत, शेती केली ते माकड ठेवत नाहीत। म्हणून मी एक निर्णय असा घेतला की कातळावरती माती टाकून आपण शेती करायची। मी आज ते जवळजवळ 7 वर्ष झाली। पहिल्या सुरुवातीला मी जवळजवळ 2 कोपरे केलेले, आता जवळ म्हणजे दरवर्षी 2-2-3 वाढत घेऊन आता 2.5 एकर जमीन झालेली आहे माझी याच्यावरती, कातळावरती। आयडिया मुळात माझ्या वडिलांनी सांगितलं की वर कापडावर शेती करून बघायची, म्हणून शेती करायला सुरुवात केली तर त्यातून उत्पन्न चांगलं यायला लागलं। मग त्यातून रोजंदारी माणसं घेऊन ते मी काम करायला सुरुवात केली। त्यातून जो खर्च होतो तो समजा 100 रुपये खर्च झाला तर 50 रुपये मजुरी जरी गेली तर 50 रुपये शिल्लक राहतात त्याच्यात। मी मुळात कातळी भागावरती ब्लास्टिंग करून मी चरी मारून घेतली, त्याच्यातून मी माड आणि केळी लावल्या। त्याच्यातून माडाचं काय उत्पन्न 4 ते 5 वर्ष मिळत नसतं, पण त्याच्यामध्ये एक केळ लावून त्यांचं उत्पन्न चालू होतं। मग 7 वर्षानंतर माड धरायला लागले आणि केळीचं मला त्यातून उत्पन्न चांगलं मिळत होतं। भात शेती कापून झाल्यानंतर मी भात कापून झाल्यानंतर मी ते कलिंगड, वांगी, वाली, सूर्यफुलाचं बी आणि भुईमुग ही शेती करतो आणि त्या शेतीला पुष्कळ माझी मागणी आहे। माझं इथे दुकान आहे, जे काय माझं इथे पिकतं ते इथेच खपत असतं, कारण जो माझा ग्राहक इथून घेऊन जातो त्याला माझ्याकडल्या भाजीपाल्याची चव वेगळी लागते आणि तो बाकी कुठे जात नसून तो माझ्याकडेच परत येत असतो। शेतीसाठी लागणारे मुख्य सेंद्रिय खत म्हणजे शेणखताचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो। त्याचा शेतीला वापर देखील होतो। शेतीबरोबरच पशुपालन देखील मी करतो। त्यातून 10 लिटर दुधाचं उत्पन्न रोज होतं। तसेच घरातील सर्व कामाला गोबर गॅसचा वापर करतो। यांत्रिकी शेतीपेक्षा पारंपरिक शेतीतून जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत होते। शेतीसाठी मेन जो हे लागतो सेंद्रिय खत, तो शेण लागतं, मूत्र लागतं। त्याच्यापासून शेणापासून मला गॅस असतो। तर ते जोपर्यंत सेंद्रिय खत म्हणजे शेणखत मिळत नाही तोपर्यंत शेतीला हेच होत नाही। शेण जर मिळालं तर शेती आपली चांगली होते। मेन म्हणजे त्यातून जे दूध मिळतं ते सगळं विकलं जातं माझ्या दुकानामध्ये आणि जे शेणखत सगळं मिळतं ते माझ्या शेतीला जातं पूर्ण। माझ्याकडे गावठी गाई आहेत, 10 आहेत आणि बैलजोडी 1 आहे। त्यांच्यापासून मला 5 गाई माझ्या वेलेल्या असतात, 5 गायीची माझ्या परत विणार असतात। त्यामुळे दर दिवशी माझं दूध 10 लिटर दूध जात असतं। त्यामुळे त्यातून उत्पन्न दुधापासून येत असतो आणि शेणापासून माझा गोबर गॅस वगैरे आहे। माझ्या पूर्ण घराचं जेवण सगळं गोबर गॅसमध्ये होत असतं, पूर्ण खर्च कमी असतो। त्यामुळे गॅसची जास्त काय गरज लागत नाही भाजी। यांत्रिकी शेतीपेक्षा पारंपरिक शेती अतिउत्तम चांगली आहे, कारण त्याच्यातून जो खर्च जरी झाला तर त्या शेतीला जी मशागत होते तर तशी यांत्रिकी शेतीला होत नाही। यांत्रिकी शेती जरी केली तरी पारंपरिक शेती जी म्हणजे हे जोत बांधून त्याच्यातून जो दाता गुटा घालायला पाहिजे ते व्हायलाच पाहिजे।
आता शेतीला त्यात मजा येत नाही आणि तेवढी शेती यांत्रिकी चांगली होत नाही. मग पारंपरिक शेतीमध्ये उत्पन्न चांगलं येतं. माझं वय आता आहे माझं 40. मी खाली ज्यावेळी शेती करायचो, ज्यावेळी 20 वर्षाचं असतेवेळी 10 वर्ष मी खाली शेती केली मळ्या शेतीमध्ये. पण तिथे माकडांना त्रास दिल्यामुळे इथे येऊन आता इथे 10 वर्ष शेती करतो आहे. पण इथे उत्पन्न असं व्यवस्थित आहे की इथे जर रात्र दिवस राबत राहिला तर त्याचा बेनिफिट चांगलं मिळत असतं. आणि आता जो मुंबईतून तरुण वर्ग आलेला आहे त्या प्रत्येकाने नोकरीला मुंबईला हे गावी आपल्या गावी आपण शेती केली तर मुंबईला जायची कुठली गरज लागणार नाही. कारण इथेही इथे जे काय करायचं आहे मार्केट ते आपणच तयार करायचं आहे. कारण कुठलीही गोष्ट इथे तुम्ही करून ठेवलात तर ती विकली जाते आणि त्याचा जी किंमत आहे ती दुपटे मिळत असते. आज मुंबईला जाण्यापेक्षा गावी राहून आपण शेती करणं गरजेचं आहे. कारण जसे मी कष्ट घेतले तसे प्रत्येकाने जर कष्ट घेतले तर इथे उत्पन्न मुंबईपेक्षा इथे मिळू शकतं आणि मुंबईला जाण्याची कुठली गरज लागणार नाही. जर आपलंच कोकण असेल तर आपल्या कोकणामध्ये आपल्या शेती करायची लाज नसावी हेच मोठं महत्त्वाचं आहे. हा पाऊस फक्त आपल्याला 4 महिने मिळतो. बाकी 6 महिने आपण जर तिथे जर बोरिंग वगैरे विहीर मारून जर सिंचन पद्धतीने जर शेती केली तर पाणी कमी लागतं आणि व्यवस्थित चांगली शेती होऊ शकते. ताज्या अपडेटसाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. 1.5 तासात मिळणार कोरोना रिपोर्ट, खासदार नारायण राणेंच्या घोषणेची पूर्तता. गर्जना दशावताराची ऐतिहासिक लाईव्ह नाट्य महोत्सवाचा झाला शानदार शुभारंभ. आणि संदेश पारकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव, महारक्तदान शिबिराचं आयोजन. हेडलाईन्स प्रायोजक आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या जाद अडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. ड्वाइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, ड्वाइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. ड्वाइट्स फार सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. सान्वी नर्सरी